म्हणजे स्किटला मी येऊन आपण एक 5-6 जण असतो आणि आपण करून जातो. इथे आल्यानंतर आलेल्या पाहुण्यांबरोबर इंटरॅक्शन करणं, त्यांच्याबरोबर त्याच वेळेला काही सुचलं तर तिथे काहीतरी बोलणं आणि हा थोडा कठीण प्रकार आहे. तुझ्या जुन्या कार्यक्रमात परत ये तर तू 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापुरतं एखादा त्यांना कार्यक्रम आवडतो, एखादा कलाकार आवडतो आणि नंतर तो त्यासाठी जुना होतो. मग आपण त्या प्रतिक्रिया बघतोच. निलेश साबळे कलाकारांना साड्या वगैरे नेसायला सांगतात. तू मिळून बघितलेलं स्वप्न असतं. मग ते स्वप्न आता पूर्ण करायचं प्रवासात मग मी एकटा कसा असेल. मला नमस्कार, कलाकट्टा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हसताय ना, हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर मी आले आणि माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका अभिनेता ओमकार भोजने. खूप खूप स्वागत आहे. कसं आहेस? मस्त मस्त. मी मस्त आहे. तुम्ही कसे सगळे? मी पण एकदम मस्त आहे. आम्ही सगळे मस्त आहोत कारण पुन्हा तुला पाहायला मिळणार आहे. सांग, कशी उत्सुकता असते, किती तयारी झाली आहे या कार्यक्रमासाठी? ते खूप तयारी म्हणजे कशी की आता कसं मला स्वतःला टीव्हीवर येऊन म्हणजे टीव्हीवर मी स्वतःला बघून मला 1 वर्ष 1.5 वर्ष झालं. त्यामुळे आता मला मी स्वतः बघायला उत्सुक आहे. मग आता या वर्षभरात माझं फक्त नाटक सुरू होतं. त्यामुळे मला आणखी काय बघता आलंय किंवा काय मिळवता आलंय नवीन जे मला घेऊन येता येईल. आणि मग निलेश सर, भाऊ सर आहेत किंवा स्नेहल, रोहित दादा, सुपर्णा हे सगळ्यांची टीम आहे. तर त्यांच्याबरोबर मला कसं मिसळून आणखी काहीतरी वेगळं करता येईल यासाठी मी उत्सुक आहे अर्थात. आणि म्हणून मग नवीन शो मला खूप जास्त महत्वाचा आणि मजेशीर वाटतोय. नक्कीच. पण हा कार्यक्रम जेव्हा तुझ्यापर्यंत आला की आता आपण असा कार्यक्रम करतोय, ओमकार भोजने तू आहेस यामध्ये, काय पहिलं थॉट काय आलं? होकार पद्धत वगैरे कशी होती? नाही, मला हा फॉर्मॅट खूप म्हणजे अर्थात याआधी आपण मला स्किटमध्ये बघितलं तर मला स्किटही तसं नंतर सरावाने जमलं किंवा आलं किंवा आपण तसं म्हणू शकतो कारण आपण मग नंतर ती मजा करू लागलो होतो. तर आता हा एक फॉर्मॅट असा आहे की खूप वेगळा आणि टफ वाटतो मला. म्हणजे स्किटला मी येऊन आपण एक 5-6 जण असतो आणि आपण करून जातो. इथे आल्यानंतर आलेल्या पाहुण्यांबरोबर इंटरॅक्शन करणं, त्यांच्याबरोबर त्याच वेळेला काही सुचलं तर तिथे काहीतरी बोलणं आणि हा थोडा कठीण प्रकार आहे असं मला वाटतं किंवा वेगळा प्रकार आहे आणि तो मला या निमित्तानं आजमावून घेता येईल म्हणून मी उत्सुक आहे अर्थात. पण ओमकार, तुझ्यावरती जितके प्रेक्षक प्रेम करतात ना तितके नाराजीही व्यक्त करतात. जेव्हा या कार्यक्रमाचं लॉन्च झालं, आम्ही सुद्धा काही स्टोऱ्या केल्या, बातम्या केल्या, तिथेही खाली कमेंट आहे की तू तुझ्या जुन्या कार्यक्रमात परत ये. तर तू तुझ्या त्या प्रेक्षकांना काय सांगशील की आता तू तिथे नाही पण इथे तू भेटीला आलायस? हा, मी नवीन किंवा वेगळं काहीतरी करत राहायला हवंच ना. म्हणजे आता मला ते कामातून कदाचित मला ते सांगता येईल किंवा मी तो प्रयत्न करू शकेन. मला असंच काही सांगता येणार नाही. पण एवढं मात्र नक्की की माझ्याकडून ज्या अपेक्षा केल्या जातात किंवा मला त्यासाठी मोजलं जातं ते काम मी शोधण्याचा आणि तेच करण्याचा प्रयत्न मी सतत करतोय. मला आणखी काय जमेल हेच मी बघतोय. कारण मला आपल्याकडे आता मध्यंतरी वर्सटाईल ऍक्टर्सचं काहीतरी एक फळी अचानक आली आणि त्यात मग आम्ही मोजले गेलो. म्हणजे कॉमेडियन असून पण दखल घेतली गेली आणि आम्हाला चांगले 4 वेगळे सिनेमे मिळाले. मग आम्हाला स्वतःला तसं पण प्रूव्ह करता येणं गरजेचं आहे. कारण आता प्रेक्षकांचं बघितलं तर प्रेक्षकांना ठराविक वेळेपुरतं आता ते व्हॅलिड झालंय बऱ्याच. म्हणजे मनोरंजनाची पण व्याख्या अशी खूप व्हॅलिड झाली आहे की 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापुरतं एखादा त्यांना कार्यक्रम आवडतो, एखादा कलाकार आवडतो आणि नंतर तो त्यासाठी जुना होतो. मग आपण त्या प्रतिक्रिया बघतोच. मग त्यांना परत नव्याने कसं आवडेल असं कार्यक्रम किंवा असं काम कसं करायचं याचा शोध मला आता घेता आला. या वेळेत मला चांगलं वाटतं. म्हणजे मला बरं वाटतं की मला असे आज 4-2 पर्याय आहेत जिथे मी स्वतःला पडताळून बघेन आणि मला काहीच जमलं नाही मग मला जे जमतं किंवा मी करू शकतो तिथे पुन्हा मी प्रयत्न करेन. म्हणजे असं म्हणजे माझा हा सध्या विचार आहे. बाकी असं काय म्हणजे त्यांची नाराजी आहे ती मला त्याचं भान आहे आणि म्हणून मला त्यांना वारंवार खुश करण्याची किंवा ती नाराजी घालवण्याची संधी पाहिजेच आहे आणि तीच मी शोधतोय. आणि माझ्याकडे एक ऑप्शन आहे समजा जुनं, पण मी आणखी काहीतरी नवीन काय देऊ शकतो वगैरे तर त्याचा प्रयत्न करतो. एवढंच. आणि निलेश साबळे म्हटलं की त्यांचं एक म्हणजे सोशल मीडियावर हे वाचायला वगैरे मिळतं की निलेश साबळे कलाकारांना साड्या वगैरे नेसायला सांगतात. तू या सगळ्या गोष्टींकडे कसा पाहतोस? नाही, काय मला खरं सांगू तर मला कळत नाही. म्हणजे आता कलाकार म्हणून मला खूप काय करावं लागतं. दिसायला फक्त एक साडी नेसली तर त्याचं काय आता काय तेही असं मला असं वाटतं की जे असं सांगितलं गेलं असेल किंवा तो विषय धरला गेला असेल ना की साडी नेसतात तर त्यांना मग ते लोककलांचा कदाचित तो भाग नाही माहिती की जिथे गरजच असते.
आता ते इथे आल्यानंतर म्हणजे चॅनल किंवा टीव्हीवरती आल्यानंतर ते आवडत का नसेल याची कारण आपण मग ते अभ्यासायला हवीत. नुसतंच बोलून चालणार नाही, कारण हेच ते आपले कलाकार आहेत ज्यांनी आपल्याला कायम मनोरंजन देण्याचं काम केलंय, आपल्याला हसवण्याचं किंवा आपल्याला आनंद देण्याचं काम केलंय. मग त्यांच्याकडनं हे असं का होत असेल? कदाचित आपल्यालाच कुठेतरी ते हवं असेल, आता नकोस झालं असेल, असं असं काही असू शकतं. त्याला एक कुठली तरी बाजू जबाबदार नाही, एवढंच मला वाटतं. जे काय नाही आवडते त्या गोष्टीसाठी पण म्हणून तो भोळा प्रयत्न थांबवून चालणार नाही असं काय. म्हणजे मी आता खरं सांगायचं, माझ्या तेवढा अनुभव नाही, तो अभ्यास नाही. म्हणजे तुमचा प्रश्न आहे तो खरंच महत्वाचा आहे हे मला कळतंय, पण मला ते आणखी सरावाने, आणखी अनुभवाने त्याचं नेमकं उत्तर शोधता येईल. पण एवढं मात्र खरं की प्रेक्षकांबरोबर राहून, म्हणजे आपण सगळे एकत्र राहूनच अशा गोष्टी सुधारू शकतो, बदलू शकतो. ज्या आपल्याला हव्यात त्या आणू शकतो, ज्या नकोशा वाटतात त्या पुन्हा दुरुस्त करू शकतो. असं काहीतरी चालू सुरू राहील. बाकी साडी नेसून हे करण्याचं काय, तो काय त्यात काही गैर नाही असं मला वाटतं. अर्थात त्याचं त्या मर्यादा, ते भान पाळलंच पाहिजे, राखलं पाहिजे. पण आता लोककलांचं मला बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते नाही काय वाटतं, मला प्रामाणिकपणे. पण ओमकार, आज तुला आणि तुझ्या चाहत्यांना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, कारण जेव्हा मी वाट पाहते की कधी तुला भेटायची संधी मिळते. खूप वर्षांपूर्वी जेव्हा ओमकार भोजने नव्हता, एक साधा कॉलेजातला मुलगा होता, तेव्हा तुझी एकांकिका पाहिली होती कबूल है. आणि त्या नाट्यगृहात बसलेली एकूण एक व्यक्ती, जेव्हा आम्ही प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि ती एकूण एक व्यक्ती बोलत होती की हा मुलगा एक दिवस खूप मोठा कलाकार बनणार आहे, ते आज खरं होतंय. त्याबद्दल म्हणजे ज्यावेळेला आपण प्रेक्षक असतो, आता मी तोच एक आता आपल्या त्याच मला पोचतोय पूर्ण ती एनर्जी. तर मला तेच म्हणायचं की आपण ज्यावेळेला एका नाट्यगृहात बसून प्रेक्षक आणि कलाकार, विद्यार्थी अर्थात, आपण जे ठरवतो ना की हा कोणी कलाकार, ही कोणी कलाकार खूप मोठी होईल, तेव्हा ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं, मिळून बघितलेलं स्वप्न असतं. मग ते स्वप्न आता पूर्ण करायचं प्रवासात मग मी एकटा कसा असेल? तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. मी काही असे निर्णय घेतले किंवा असं काहीतरी काम केलं की ज्याच्यात तुम्हाला वेळेला नाराजी वाटते, पण थोडा माझ्यावर विश्वास पण ठेवायला लागेल की मी काहीतरी पुढचं शोधतोय किंवा काहीतरी दुसरं शोधतोय. तर तोच प्रयत्न आहे. हे सगळं फार आता दिसणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे साडी नेसणं किंवा आणखी काय हे म्हणजे आता बऱ्याच वेळेला बघा, कलाकारांनी कुठल्या तरी गोष्टीवरती आपलं नुसतं मत व्यक्त केलं की त्यांमध्ये अस्मिता जाग्या होतात किंवा असं काहीतरी होतं. पूर्वी असं नव्हतं त्यावेळेला. मग त्यावेळेला कदाचित तो विनोद जास्त स्ट्रॉंग होता आणि विनोदवीर पण त्यांना पण त्यांची व्हॅल्यू होती. आता तेच कमी झाल्यामुळे धरपकड होते किंवा आमच्यासारख्यांची धडपड होते. मग काय करणार? मग हे ना ते आपले शोधाशोध काहीतरी करतात, असं काहीतरी असेल. याचा सगळ्यांनीच खरंच अभ्यासाने विचार करायला हवा, कारण ते कोणा एकट्याची जबाबदारी नाही, कोणा एकट्याचा दोष नाही, कोणा एकट्याचं काय एक कुणी नाही असं. त्याच्यात सगळे मिळून आपण ते सोडवू शकतो. मी म्हटलं तसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तो प्रवास करायला हवा. नक्कीच ओमकार, तुझ्यावर प्रेक्षक खूप प्रेम करतायत. आता नवीन नवीन कॅरेक्टर मधून ते तुला आणखीन मिळेल. आत्ता वेळ कमी आहे, पण आपण पुन्हा भेटू आणि खूप गप्पा मारू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू भावना. थँक्यू.